2 वर्षांवर येऊन ठेपलेल्या नाशिकच्या कुंभमेळ्यातील अमृत स्नानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आखाडा प्रतिनिधींची बैठक घेतली आणि अखेर तारखांवर शिक्कामोर्तब केलंय। पुढच्या वर्षी 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होतीये। नाशिक मधल्या त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2026च्या तयारीला सुरुवात झाली। आज झालेल्या बैठकीत शाही स्नानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या। 31 ऑक्टोबर 2026 रोजी कुंभमेळ्याचं ध्वजारोहण होणार आहे। हा भव्य धार्मिक सोहळा तब्बल 18 महिने नाशिक मधल्या त्र्यंबकेश्वर इथं संपन्न होणार आहे। यामध्ये 3 मुख्य शाही स्नान आणि 42 पर्व स्नान समाविष्ट असणार आहे। शाही स्नान जुलै ते सप्टेंबर दरम्यान 1.5 महिन्याच्या कालावधीत पार पडणार आहे। कुंभमेळ्याच्या तारखांवरून काहीसा वाद निर्माण झाला होता, मात्र अखेर पुरी संघाने दिलेल्या नियोजित तारखांवर आज सर्व आखाडा प्रतिनिधींनी मंजुरी दिली। त्यानंतर या सर्व तारखा जाहीर करण्यात आल्या। दरम्यान आज बैठकीनंतर साधू महंतांसाठी खास आमरसपुरीचा बेट ठेवण्यात आला होता। 31 ऑक्टोबर 2026 ला कुंभमेळ्याचं ध्वजारोहण होईल। 2 ऑगस्ट 2027 ला पहिलं अमृत स्नान, 31 ऑगस्ट 2027 ला दुसरं अमृत स्नान, तर 11 सप्टेंबर 2027 ला तिसरं अमृत स्नान नाशिक मध्ये होणार आहे। तर त्र्यंबकेश्वर मधलं पहिलं कुंभ स्नान 2 ऑगस्ट 2027 ला होईल। 31 ऑगस्ट 2027 ला दुसरं अमृत स्नान होईल, तर 12 सप्टेंबर 2027 ला तिसरं अमृत स्नान पार पडेल। यावेळेचा जो आपला सिंहस्थ कुंभमेळा आहे हा नेहमीपेक्षा जास्त काळ चालणार आहे, त्यामुळे जास्त पर्वणी या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जी काही भाविकांची गर्दी आहे त्याचं योग्य नियोजन हे आपल्याला करण्याची संधी त्यात मिळालेली आहे। एक अतिशय सुव्यवस्थित अशा प्रकारचा हा कुंभमेळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच आजच्या बैठकीमध्ये सगळे निर्णय आम्ही घेतलेले आहेत। यावेळी नाशिकचा कुंभमेळा 13 महिन्यांऐवजी 22 महिने होणार आहे। यामध्ये 3 मुख्य स्नान असून 25 ऐवजी 42 पर्व स्नान असतील, त्यामुळे एकदम गर्दी न होता भाविकांना अमृत स्नान करता येईल। सोबतच नाशिक केल्यानंतर त्र्यंबकेश्वरला सुद्धा उपस्थिती लावता येऊ शकेल। जो हम लोग की मुहूर्त निकालने का समय था, तो आज माननीय मुख्यमंत्री के द्वारा ये अमृत स्नान की और पर्व स्नान की तारीख डिक्लेयर किया जाएगा। और हम लोग की जो मांग है कायम स्वरूप जमीन के बारे में और सिंहस्थ प्राधिकरण के बारे में और नासिक स्थानिक जो त्र्यंबक और नासिक जो साधु संत के आश्रम है वहाँ की व्यवस्था के लिए, तो ये विषय में हम लोग आज माननीय मुख्यमंत्री से चर्चा भी करेंगे। त्र्यंबकेश्वर को गोठी से जोड़ना, हाईवे से जोड़ना, असमर्थी मार्ग से जोड़ना, अनेक प्रकार कहीं भी पंचवटी पे कोई भी नाला गोदावरी नदी में न बहे। सिंहस्थ कुंभमेळा दर 12 वर्षांनी भरणारा एक हिंदू धार्मिक सोहळा आहे। 2026 मध्ये होणाऱ्या नाशिक मधल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून आता तयारी केली जाते। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अजून केंद्र सरकारकडून कुठलाही निधी जाहीर झालेला नाहीये। आजच्या बैठकीत सुद्धा याबाबत कोणतीच चर्चा झाली नाही। त्यामुळे आता येणारी 2 वर्ष या कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं सरकारसमोर मोठं आव्हान असणार आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।